नको म्हणतोय ना, मग का जाता असे म्हणत श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील अल्पवयीन मुलीला झाडाला बांधून सोमवारी मारहाण करण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बेलवंडीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। गावकऱ्यांनी घेतलेल्या निषेध सभेमध्ये महिला आक्रमक झाल्या होत्या। त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक जर केली नाही तर आम्ही हातामध्ये दांडके घेऊ असा इशारा दिलाय। बेलवंडी येथे सोमवारी 2 जणांनी धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोघी बहिणींवर हल्ला केला। अल्पवयीन मुलीला झाडाला बांधून तिच्या हातावर ब्लेडने वार केलेत। एकाने चाकू काढला तर दुसऱ्याने हातामध्ये दगड घेऊन मारून टाकेल अशी धमकी दिली। या सर्व पार्श्वभूमीवर बेलवंडी गाव आक्रमक झालंय। जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रतिभा पाचपुते यांनी अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करायला हवा। अशा वेळी मुलींना कैद करू नका, त्यांना स्वातंत्र्य द्या असं सांगितलंय। मुलींना आपण शाळेमध्ये असताना त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले पाहिजेत। कराटे सारखे जर प्रशिक्षण दिलं असतं तर कमीत कमी त्या मुलीच्या हातावर त्या मी आता पाहिलं ब्लेड मारलेले आहेत आणि ती प्रतिकार करू शकली नाही। जर तिने कराटेचं प्रशिक्षण घेतलेलं असतं तर ती कमीत कमी तिने एखादा तरी 7वी 8वीला आहे, अगदी 1ली 2री पासून प्रशिक्षण दिलं पाहिजे, तरच आपण महिला स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकू। कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे पण संरक्षण मात्र मिळालेलं नाहीये। ज्यावेळेस मुलगी शाळेत जाते त्यावेळेस आईचा जीव मुलगी शाळेतनं परत येईपर्यंत जीव भांड्यात पडलेला नसतो। मग ह्या भीतीनं का मुलींना घराच्या बाहेर जाऊच द्यायचं नाही का? आम्ही मुलींना फक्त कैदीच बनवून घरात ठेवायचं का? जर अशा घटना जर घडत राहिल्या तर आईला मुलीला अगदी बाहेर, आता ती शेतामध्ये गेलेली होती आणि शेतामध्ये पण जायचं नाही, अगदी कुठंच जायचं नाही असं म्हटलं तर अगदी एक कैद्याचं जीवन आम्हाला जगावं लागेल, अगदी सोन्याच्या पिंजऱ्यात राहिल्यासारखं जीवन जगावं लागेल। आणि आपण तर महिला बाहेर आल्या पाहिजेत। महिला प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत आणि एक साईडला आपण एवढी प्रगती करतोय आणि दुसऱ्या साईडला महिलांवरती असे अत्याचार होत आहेत। हे अत्याचार थांबले पाहिजेत आणि त्या कोपर्डीला पण लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि हे सुद्धा गुन्हेगार लवकरात लवकर पकडले गेले पाहिजेत। आणि हे जर पकडले गेले, तुम्हाला जर पकडले तर तुम्हाला शिक्षा नसेल करता येत, आमच्या महिला भगिनींच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना चांगलं शासन देऊ, म्हणजे पुढचे आमच्या मुलीकडं पुढे कुणी अशी वर नजर करून पाहणार नाही। राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सुनीता हिरडे म्हणाल्या की जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या तरीही समाज शहाणा होत नाहीये। आता आपणच धाडस दाखवून अशांचा बंदोबस्त करण्याची आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। तर ह्या ज्या मुली होत्या तर ह्या मुलींच्यावर जो अत्यंत वाईट असा प्रसंग घडलाय, तर ह्या आमच्या ह्या दोघी जणी निसटून आल्या म्हणजे ह्या झाशीच्या राणीच मला म्हणावे लागतील। कारण त्यांना अडवणारे जे नराधम होते, जे रावण होते। सर, मला एक आपल्या पोलीस स्टेशनला 48 गावं जोडलेले, तर महिला पोलीस किती येतात? त्या महिला पोलिसांची संख्या वाढणं गरजेचं आहे। कारण खरं पाहिलं तर अशा जे बाबी असतात त्या मुली आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगत नाहीत, कारण त्यांना एक भीती असते, आई वडिलांना सांगितलं तर ते आपल्या शाळा बंद करतील, आपल्याला शाळेत जाऊन देणार नाहीत। मुलींची जर इच्छा असते आपल्याला शिक्षण घ्यायचंय, मोठं व्हायचंय, कल्पना चावला असेल, सिंधुताई सपकाळ असतील, साक्षी मल्लिक असेल, अशा मुली आपल्याला घडवायच्यात, होऊन द्यायच्यात। त्यांची शाळा बंद करणं हे अत्यंत चुकीचं आहे, त्यावर उपाययोजना करणं सर्वात महत्वाचं। तर ह्या महिला पोलिसांची जर संख्या वाढवली आणि ह्या जर महिला पोलीस 48 गावामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटी शनिवारी जर एक महिला पोलीस जर शनिवारी शाळेमध्ये दिली तर ती महिला पोलिसांना आपल्या मुली जाऊन भेटतील आणि ह्या घटनेची आता ही समज चिठ्ठी आली, अशी चिठ्ठी माझ्याकडे आली, ती त्यांना देऊ शकतात। पोलीस स्टेशनला नाही येणार, आमच्या मुली घाबरतात येण्याला। पोलीस म्हटलं तरी बऱ्याचशा निम्म्या मुली घाबरतात त्यांच्या संग बोलायला। त्या जर मिक्स झाल्या त्यांच्यामध्ये, मुलींच्या मध्ये शाळेत जाऊन, तर अशा घटना होण्याला प्रतिबंध बसेल। तर हे जे वाळके कुटुंब आहेत त्यांच्यावर जो प्रसंग घडलाय त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व बेलवंडी गाव, सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहेत आणि ह्या घटनेचा लवकरात लवकर निकाल लागायला हवा, त्या दृष्टिकोनातून
साहेबांना मी विनंती करते की लवकर ह्या घटनेचा तुम्ही तपास लावा. यावेळी सरपंच सरस्वती डाके, सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश इथापे, सुभाष काळाने, मधुकर शेलार, विकास भोसले, सावता हिरवे, अशोक काळाने, उत्तम डाके, सुधीर काळाने, अतुल वाजे, धनंजय भोसले, त्र्यंबक मुठाळ, नीता वाराळे, रुपेश इथापे, एकनाथ पवार, सलीम शेख यांची भाषणे झाली आहेत. या प्रसंगी बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांनी लोकांच्या भावनेशी पूर्णपणे आपण सहमत असल्याचं सांगून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. राहिला प्रश्न कॉलेजच्या टायमाला आमचे 2 कर्मचारी हजर असण्याचा त्याचा, तर इथून पुढे तर ते हजर असतीलच, पण ह्याच्या मागं पण मी ठेवलेले आहेत मित्रांनो. असं काही नाही की तिथं आमचे कर्मचारी नव्हते किंवा काही नाही, आमचं पूर्ण लक्ष होतं. आता घडलेली घटना अशी घडली आहे, तुम्हाला सांगतो, एक 5-7 दिवसापूर्वी त्यांच्याच घरातल्या एका माणसाला कोणीतरी चिठ्ठी दिली अशी. तर ही गोष्ट पोलिसांपासून लपवण्याची आहे का मला सांग. मला वैयक्तिक येऊन जरी कोणी सांगितलं असं तुम्ही त्याबद्दल आपल्याला झटपट काहीतरी रिझल्ट काढता येतो. अशा गोष्टी जर तुम्ही पोलिसांपासून जर लपवून ठेवायला लागल्या, पोलिसांनी बघा एक सांगतो, पोलिसांकडून तुमच्या अपेक्षा भरपूर आहेत. आमचं कर्तव्यच आहे ते, त्याच्यासाठी आम्ही पगार घेतो, पगार पण तुमच्याच पैशातला हे सांगतो. तुमच्यासाठी काम करतो म्हणून हे काय आम्ही उपकार करत नाही तुमच्यावर, हे आमचं कर्तव्यच आहे. पण पोलीस म्हणजे काही देव पण नाही. पोलिसांना कळणार कशा घटना, जर अशा प्रकारच्या बारीक सारीक घटना जर कळाल्या नाही, एवढी मोठी म्हणजे ती गोष्ट होती की एक चिठ्ठी दिली, तर तुम्ही येऊन माझ्याशी बोलला नाही, माझ्या कुठल्या कर्मचाऱ्याला सांगितलं नाही, कसं आम्ही त्याच्या पुढे जायचं तुम्ही सांगा बरं. झालेली जी घटना आहे, तुम्ही जो निषेध केलेला आहे त्याला मी तुमच्या भावनांचा आदर करतो. त्याचं लवकरात लवकर आपण सगळेजण मिळून म्हणजे आम्ही स्वतः त्याचं डिटेक्शन करून जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडलं जाईल. फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे. दरम्यान अज्ञात इसमाने हल्ला करूनही अल्पवयीन मुलीनं धीर सोडलेला नाहीये. या उलट पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, मी आणि माझ्या बहिणींनी शाळा सोडावी यासाठी कोणी हल्ला करत असेल तर आम्ही आता खूप शिकणार आहोत. हल्ल्यामुळे घाबरणार नाही. धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी जिल्ह्यामध्ये पहिली आले होते. मला डॉक्टर व्हायचंय, त्यासाठी मला घरच्यांचा पाठिंबा आहे असं मनोगत तिनं व्यक्त केलंय. मी आधी 8:30 वाजता दूध गायला गेले. तिथून दूध घेतल्यानंतर माघारी आले. नंतर दादा ते पावायला गेले. माझे पप्पा म्हणले की त्यांना बोलून आण. मी गेले परत वाढवायला, परत माघारी आले. नंतर थोडं म्हणजे 11:30 वाजता मी परत बाथरूमला गेले. तिथून माझ्या बहिणीला म्हणलं मी यायचं का तुला, ती म्हणली नको, ती म्हणली यायचं. मग मी गेलो. तिथून ती म्हणजे तू इकडे बस, मी इकडे बसते. जवळच अंतर होतं आमचं. ती गेली, मी गेले. मी चालत असताना मी चालत असताना तिथं माणसं ते थोडे अडचणीत गेले. तिथून माझं तोंड दाबल्यानंतर ते म्हणले बोलू नका नाहीतर मग बघ. मग तिथून झाडाला वाढलं मला. नंतर मला विचारलं तुझी बहीण, तुम्ही तिघी जणी शाळेत का जाता. मी म्हणले ती म्हणली मोठी बहीण का शाळेत जाते, मोठी बहीण का शाळेत जाते, तिला काही कळत नाही का सांगितलेलं. मग ती म्हणले मग माझ्या हातावर ब्लेड ओढलं. नंतर मला बांधलं. मला दादाला बांधलं. ती म्हणले तुम्ही जर का शाळेत गेले ना मग तुम्हाला सांग ना, आता तरी तुला ब्लेड ओढले, नंतर मारायच्या वेळेत आम्ही तिसरीला मारून टाकेल. नंतर त्यांनी मास्क तोंडाला मास्क बांधलेलं होतं, डोळ्याला चष्मा लावलेला. तेव्हा मला ओळखून नाही आलं, पण मला बांधताना गोंधळाला दिसलं. एकाच्या हातावर स्वस्तिक आणि एकाच्या हातावर ओम होतं. नंतर ती म्हणते खरं शाळेत गेले ना मग बघू यांच्याकडे. एकाने दगड उचलला, ते म्हणता नको उचलू, परत जर केलं ना मग बघू. परत नंतर चाकू काढला. नंतर नको आलं, जाऊ दे वरू दे, नंतर शाळेत गेले ना मग पाहू. मग तिथून मला बांधून ठेवले. हळू म्हणजे आवाज पण नाही काढला, असे ते चालत गेले. नंतर झाडाचा आपोआप सुटलं. नंतर
नंतर मी गेले वहिनी म्हणजे चालत गेले विहिरीपाशी. तिथून माझी बहीण आली. नंतर तिने माझ्या हातातून तोंडात सोडलं. ती म्हणली काय झालं. मी म्हणलं चल. ती मला चालत नेलं. ती म्हणली हाक मारू का. मी म्हणलं नको मारू आपण मी म्हणलं जा घरी जाऊ बोलला मी येते. नंतर मग मला चक्कर आली. मग सगळे आले. मी इयत्ता 8वी शिकते. मला शाळेत जावं वाटतं. मी जसं मला भीती वाटते. काल जसं झालं त्यामुळे मला भीती वाटते. मी जसं मागं जातो ते तसंच मला शाळेत जायचंय तसंच राहायचंय तसंच खेळायचंय तसंच अभ्यास करायचंय तसंच सगळं करायचं जसं होतं. त्यामुळे भीती वाटते. काल जसं झालं त्याच्यामुळे भीती वाटते. त्याच्यामुळे मला शिकून डॉक्टर व्हायचंय. मी खेळात भाग घेते. रनिंगमध्ये आता रनिंगमध्ये मला तालुक्यात प्रथम क्रमांक आला. राज्यावर पण गेले होते. या घटनेसंदर्भात बेलवंडी पोलिसांनी अनेक ठिकाणी महाविद्यालय, विद्यार्थी, पीडित कुटुंबियांच्या वस्तीवर लोकांकडे चौकशी केली आहे. मात्र त्यातनं कोणतीही माहिती मिळाली नाहीये. आमचा तपास सुरू आहे. या घटनेतील सत्य लवकरच बाहेर येऊन आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी व्यक्त केलाय. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.